नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। उद्या आहे 6 जून 2025, वार आहे शुक्रवार। तर उद्या आलेली आहे निर्जला एकादशी। निर्जला एकादशी ही अत्यंत महत्त्वाची आणि सर्वात मोठी एकादशी मानली जाते। प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगळं असतं। प्रत्येक महिन्याला एकादशी तिथी ही येत असते, पण प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगळं असतं। एकादशी तिथी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी एकादशी हा उत्तम दिवस मानला जातो। प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षाच्या तिथीला भगवान विष्णूंचे व्रत करण्याची परंपरा आहे, परंतु ज्येष्ठ महिन्यातील एकादशी ही महत्त्वाची मानली जाते। तर या दिवशी योग्य पद्धतीने व्रत केल्यास आपल्या जीवनातील सर्व समस्या या दूर होतात आणि जीवनामध्ये सकारात्मकता वाढते, आपली प्रगती होते, आपल्या मुलांची पतीची प्रगती होते। तर या दिवशी पूजा आणि काही उपाय केल्यास जीवनामध्ये सुख समृद्धी येते, व्यक्तीला दीर्घायुष्य आणि मोक्ष प्राप्त होते। त्यासोबतच या एकादशीचे व्रत केल्याने आपल्याला संपूर्ण म्हणजेच वर्षभरामधील जितक्या एकादशी येतात तर त्या संपूर्ण एकादशीचं पुण्य आपल्याला मिळत असते। हे व्रत कठीण व्रत मानले जाते, कारण निर्जली हे व्रत केले जाते, म्हणजेच दिवसभर काहीही न खाता पिता हे व्रत केले जाते। आणि हे व्रत योग्यरित्या आणि नियम पाळून जर हे व्रत केले तर त्याचे योग्य फळ देखील आपल्याला प्राप्त होते आणि त्यामुळेच हे व्रत अतिशय शुभ आणि महत्त्वाचा हा दिवस मानला जातो। तर बघा, आर्थिक प्रगतीसाठी आणि शत्रुता त्रास कमी होण्यासाठी, आपल्या पतीची आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी आपल्याला या दिवशी तुळशीजवळ एक वस्तू ठेवायची आहे। तर ती कोणती वस्तू ठेवायची आहे आणि ती कोणत्या वेळेमध्ये ठेवायची आहे, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर उद्या सकाळी 9:30च्या आतच आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि उद्या सकाळी जमत नसेल तर तुम्ही संध्याकाळी 6 ते 9 तर या दरम्यान देखील तुम्ही करू शकता, कारण या वेळेस माता लक्ष्मी ही घरामध्ये येत असते आणि त्यामुळेच आपण जर या वेळेमध्ये हा उपाय केला तर अधिक पटीने त्याचं फळ आपल्याला प्राप्त होते। तर उद्या निर्जला एकादशी ही वर्षातील मोठी एकादशी मानली जाते आणि या एकादशीच्या दिवशी राजयोग जुळून आलेला आहे आणि त्यामुळेच या एकादशीला अत्यंत महत्त्व वाढलं आहे। आणि या दिवशी जे उपाय आणि सेवा व्रत करतो तर त्याचे फळ हे अधिक पटीने मिळते। एकादशीच्या दिवशी तुळशीला देखील अधिक महत्त्व असते, तर एकादशी व्रत तुळशीच्या पूजेशिवाय हे पूर्ण होत नाही। त्यामुळे या दिवशी तुळशीची देखील पूजा ही आवर्जून करा। भगवान विष्णूंची पूजा आणि सेवा जो व्यक्ती भक्तिभावाने करत असतो त्याच्या सर्व इच्छा या पूर्ण होतात। त्यासोबतच तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं आणि ज्या घरामध्ये तुळस असते ते घर पवित्र मानले जाते, नकारात्मकता घरामध्ये प्रवेश करत नाही आणि देवीचा अखंड वास त्या घरामध्ये असतो। तर या उपायासाठी उद्या सकाळी लवकर उठायचं आहे। अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल आणि हळद टाकून त्या पाण्याने अंघोळ करायची आहे। त्यानंतर देवांची पूजा करायची आहे। तुमच्या घरामध्ये जर विष्णूंची मूर्ती किंवा बाळकृष्णाची मूर्ती असेल तर त्यावरती अभिषेक करायचा आहे। पिवळी फुलं आणि पिवळा नैवेद्य या दिवशी त्यांना अर्पण करायचं आहे। त्यासोबतच या दिवशी तुळशीच्या मंजुळा या आवर्जून भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहे। तर याला देखील अत्यंत महत्त्व आहे। त्यानंतर या उपायासाठी एक मातीची पंती घ्यायची आहे आणि चांगली बघून ती घ्यायची आहे। त्यानंतर त्यामध्ये गाईचं तूप टाकायचं आहे, त्यामध्ये एक फुलवात टाका। त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे, त्यामध्ये चणा डाळ ठेवायची आहे आणि त्यावरती हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे। वात थोडीशी कुंकवाने ही लाल करायची आहे। त्यानंतर तो दिवा एका ताटात घ्यायचा आहे आणि त्यामध्ये ठेवायचा आहे। त्यामध्ये ताटामध्ये हळदी कुंकू अक्षता ठेवायची आहे। त्यानंतर कलावाचा जो धागा असतो तर तो धागा देखील थोडासा मोठा घ्यायचा आहे। त्यानंतर एक पांढरा धागा घ्यायचा आहे, त्याला हळद लावायची आहे आणि त्या धाग्याला 7 गाठी मारायच्या आहे। त्यानंतर 1 रुपयाचं नाणं घ्यायचं आहे आणि त्यालाही हळद लावायची आहे। या सर्व वस्तू घेऊन तुळशीजवळ जायचं आहे आणि तुळशीसमोर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आणि ती जागा पुसून घ्यायची आहे आणि त्यावरती आपल्याला हा दिवा ठेवून तो प्रज्वलित करायचा आहे। दिव्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे, धूप दीप लावून ओवाळून घ्यायचं आहे। त्यानंतर दुरूनच तुळशीची देखील पूजा करायची आहे, धूप दीप लावून ओवाळून घ्यायचं आहे। त्यानंतर तुळशीला 7 प्रदक्षिणा मारायच्या आहे। प्रदक्षिणा मारताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर त्याच्यासमोर मांडी घालून बसायचं आहे आणि जो पांढरा धागा आहे तर तो घ्यायचा आहे
तो तुळशीच्या मुळाजवळ ठेवायचा आहे आणि त्यासोबतच जो कलाबाचा धागा आहे तो देखील तुळशीच्या मुळाजवळ ठेवायचा आहे आणि जे 1 रुपयाचं नाणं घेतलेलं आहे तर त्या तुळशीच्या मातीमध्ये पुरायचं आहे आणि माता लक्ष्मीला नमस्कार करायचा आहे, तुळशीला नमस्कार करायचा आहे आणि माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे। त्यानंतर महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे आणि तुमच्या ज्या काही इच्छा असतील तर त्या इच्छा व्यक्त करायच्या आहे। हात जोडून तुमच्या ज्या मनातील इच्छा असतील तर त्या पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे। घरातील ज्या पैशांच्या अडचणी असतील तर त्या दूर व्हाव्या यासाठी प्रार्थना करायची आहे। घरामध्ये दुःख, संकट, ज्या काही अडचणी असतील तर त्या येऊ नये यासाठी देखील प्रार्थना करायची आहे। त्यानंतर जी डाळ ठेवलेली आहे दिव्याखाली तर ती दुसऱ्या दिवशी उचलून घ्यायची आहे आणि त्यामध्ये एक गुळाचा खडा टाकायचा आहे आणि ही डाळ गाईला खाऊ घालायची आहे। तर अवश्य उद्या निर्जला एकादशीला तुम्ही हा अगदी साधा आणि सोपा उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।